मी एका शाळेत शिपायाची नोकरी करत होतो. रोज सकाळी लवकर जाऊन सर्व वर्गांचे दरवाजे उघडणे आणि सुट्टी झाल्यावर बंद करणे हेच माझे काम होते. त्या शाळेत एका नवीन शिक्षिकेची नेमणूक झाली. ती खूप गोड आणि सुंदर होती. माझ्याशी खूप छानपणे बोलत होती. एके सकाळी मी नेहमीप्रमाणे आधी शाळेत गेलो तर ती तिथेच होती. तिला पाहून मी थक्क झालो, कारण शाळेत सर्वात आधी मीच पोहोचायचो. ती पहिली शिक्षिका होती जी माझ्यापेक्षा आधी यायची. मला वाटले नवीन नोकरी असल्यामुळे ती लवकर येत आहे. काही दिवसांनी उशिरा यायला लागेल, पण तसे झाले नाही. ती रोज माझ्यापेक्षा आधी यायची आणि सुट्टीच्या वेळी मला लवकर घरी जायला सांगायची. तिच्या या गोष्टीमुळे मी खूप आनंदी होतो. पण ती शाळेत आल्यापासून शाळेत विचित्र विचित्र घटना घडायला लागल्या. एकदा सुट्टीच्या वेळी मी वर्गात खुर्च्या लावत होतो, तेव्हा माझी नजर समोरील वर्गात गेली आणि माझा जीव घाबरला. पवनची ड्युटी शाळेत गार्ड म्हणून होती आणि त्याच्याबद्दल शाळेत अशी चर्चा होती की तो कोणाशीही फालतू बोलत नाही. त्याचा कोणी मित्र नव्हता आणि त्याने शाळेत कुणाशी जवळीक ठेवली नव्हती. तो जिथे काम करत होता ती एक प्रायव्हेट शाळा होती, जिथे फी ना जास्त होती ना कमी. पवनच्या कामामुळे प्राचार्य खूप खुश होत्या, कारण तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. त्याच्याविषयी कुणालाही तक्रार करण्याची संधी कधी मिळाली नव्हती. तो थोड्याच दिवसांपूर्वी या नोकरीवर लागला होता आणि शाळेजवळच एका छोट्या खोलीत भाड्याने राहत होता. त्याला पाहून तो खूप गरीब वाटायचा. त्याच्याकडे प्लास्टिकचे बुटं आणि 2 जोड कपडे होते, जे तो आडीपाडीने घालायचा. त्यामुळे त्याची गरिबी स्पष्ट दिसायची आणि कपडे इस्त्री केलेले सुद्धा नसत. त्याची अशी अवस्था पाहून प्राचार्यांनी त्याला मदत करायची इच्छा व्यक्त केली आणि म्हणाल्या, पवन, तुला जर पैशांची गरज असेल तर मला बिनधास्त सांग आणि हे काही पैसे आहेत ते ठेवून घे, तुझ्या उपयोगी येतील. पण त्याने मदत घेण्यास नकार दिला आणि म्हणाला, मॅडम, मला फक्त माझ्या मेहनतीचे पैसे हवे आहेत. तुम्ही मला तेवढेच द्या. जर मला कोणाकडून मदत घ्यायचीच असती तर एवढी मेहनत करण्याची मला काय गरज होती? तशी मदत तर मी सहज मिळवली असती. त्याच्या या बोलण्याने प्राचार्या खूप प्रभावित झाल्या. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी त्याचा पगार वाढवला, जेणेकरून त्याला थोडा आधार मिळेल. तो स्वतःविषयी फार काही सांगत नसे. आपल्या कामाशी काम ठेवायचा. त्याच्याकडे एवढा वेळच नसायचा की तो कुणाला आपली गोष्ट सांगेल. आजच्या समाजात स्वतःची गोष्ट स्वतःपुरतीच ठेवावी हीच त्याची विचारसरणी होती आणि त्यानुसार तो मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करत राहिला. एकदा पवन ड्युटीवर गेटवर बसला होता. तेवढ्यात एक ऑटो शाळेजवळ थांबला. त्यातून एक अतिशय सुंदर बाई उतरली. तिने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि शाळेत आत जाण्यास निघाली. पण पवनने तिला थांबवले. तेव्हा ती म्हणाली, मला प्राचार्यांना भेटायचे आहे. खूप जरुरीचे काम आहे. मला आत जाऊ द्या. पवनने नरमाईने उत्तर दिले, मॅडम, बघा, मी प्राचार्यांना विचारल्याशिवाय तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. ती हसून म्हणाली, तू आपली ड्युटी प्रामाणिकपणे करतोस ही गोष्ट मला खूप आवडली. बहुतेक तू इथे नवीन आहेस, कारण मागचा चौकीदार गेटवर कधीच नसायचा. मी पहिल्यांदा आले होते तेव्हा तो निवांतपणे फिरत आला आणि मी सांगितले की मला प्राचार्यांना भेटायचे आहे, तर त्याने मला लगेच आत पाठवले. जेव्हा मी प्राचार्यांकडे गेले तेव्हा त्यांनी खूप चांगली वागणूक दिली. पण मी त्यांना त्या चौकीदाराबद्दल सांगितले की तुमच्याकडे असा चौकीदार ठेवून काय फायदा, जो कुणालाही तपासणी न करता आत सोडतो. प्राचार्य म्हणाल्या, तुम्ही बरोबर म्हणता. त्याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी येत आहेत. मला वाटते म्हणूनच आम्ही तुला ठेवले आणि त्याला काढून टाकले. पवन हसून म्हणाला, मग तर मला तुमच्यापासून घाबरायलाच हवे. ती मुलगी गोंधळून विचारू लागली, का? तेव्हा पवन म्हणाला, कारण प्राचार्य तुमचं ऐकतात आणि कदाचित तुम्ही कुठे मला या गरिबाला पण नोकरीतून काढून टाकाल. ती हसून म्हणाली, काळजी करू नकोस. तू आपलं काम खूप छान करत आहेस, म्हणून तू वाचलास. मग पवनने तिला थांबवून आत जाऊन प्राचार्यांना विचारले, तर त्यांनी सांगितले, हो, मी आज मिस दिशाला बोलावलं आहे. त्यांना आत सोड. तेव्हा पवन मनात विचार करू लागला, जशा या सुंदर आहेत
तसंच त्यांचं नावही सुंदर आहे. तो परत गेटवर गेला आणि हसत विचारलं, तुम्ही मला आपलं नाव लिहून द्या, मी तुम्हाला आत जाऊ देतो. ती हसत नरमाईने म्हणाली, माझं नाव दिशा आहे. पवन म्हणाला, अच्छा, चला आत जा. ती प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये गेली. प्राचार्यांनी तिला आपल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी बोलावलं होतं, म्हणून ती आज त्यांना भेटायला आली होती. दिशाने ऑफिसमध्ये जाताच पवनची खूप प्रशंसा केली. तेव्हा प्राचार्यांनीही तिच्या होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, हो, खरंच पवन एक प्रामाणिक आणि मेहनती माणूस आहे. एकदा सुट्टीच्या वेळी माझं पर्स शाळेतच राहून गेलं होतं. त्याने लगेच मला फोन करून सांगितलं आणि माझ्या पर्समध्ये खूप पैसे होते. त्या दिवशी त्याने ते पर्स तसंच मला आणून दिलं. कोणी दुसरा असता तर पर्सबद्दल सांगितलंही नसतं. पवनच्या या प्रामाणिकपणामुळे दिशाही खूप इम्प्रेस झाली. बोलता बोलता प्राचार्य आणि दिशा यांचं छान जमू लागलं. त्यांनी तिचे सर्व कागदपत्रे पाहिले, जे नोकरीसाठी अगदी योग्य होते. म्हणून त्यांनी तिला लगेच शिक्षिकेच्या नोकरीवर ठेवले. दुसऱ्या दिवसापासून दिशाने शाळा जॉईन केली आणि आपलं काम खूप चांगल्या रीतीने करू लागली. थोड्याच दिवसात प्राचार्य आणि दिशाची खूप चांगली मैत्री झाली. त्यामुळे बाकीच्या शिक्षिका तिच्यावर जळू लागल्या. दिशाने काही दिवसातच प्राचार्यांचं मन जिंकलं, कारण ती खूप मेहनती आणि प्रामाणिक होती. एकदा तिने घरून स्वतःच्या हाताने खीर बनवून प्राचार्यांसाठी आणली होती आणि त्यांना ती खूप आवडली. त्यानंतर प्राचार्या वेळोवेळी तिच्याकडून खीर बनवून घ्यायला लागल्या आणि कधी त्यांच्या घरी पाहुणे आले की दिशा त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत करायची. त्यामुळे त्या तिच्यावर खूप खुश होत्या. दिशाला पवनच्या आयुष्याची खूप दया यायची. तो आपलं आयुष्य खूप कष्टाने आणि साधेपणाने घालवत होता. त्याच्या सवयी अगदी साध्या होत्या. जे मिळेल ते तो खायचा आणि बसायला जिथे जागा मिळेल तिथे बसायचा. त्याच्याकडे एक स्वस्त नोकिया मोबाईल होता, ज्यात आवाज नीट ऐकूही येत नव्हता. त्याचा मोबाईल बघून प्राचार्यांनी ठरवलं की त्याला एक जुना टच मोबाईल द्यावा. त्यांनी घरचा एक फालतू ठेवलेला फोन शाळेत आणला आणि पवनला ऑफिसमध्ये बोलावून म्हणाल्या, हा मोबाईल तू ठेव. तू एकटाच असतो म्हणून कंटाळा येईल. मी यात बॅलन्सही टाकून देईन. यामुळे तुझा वेळ जाईल. पण त्याने तो मोबाईल घेण्यास नकार दिला, कारण त्याला अशा गोष्टीत अजिबात रस नव्हता आणि त्याला काही शौकही नव्हते. शाळेत नोकरी करणारे क्लर्क पवनवर जळू लागले. त्यांना वाटायचं की आपल्यात तर एवढीही हिंमत नाही की आपण प्राचार्यांशी फालतू बोलू शकू. पण पवन आणि दिशा मात्र प्राचार्यांच्या घरीही भेटतात आणि त्यांच्या घरच्या कामात मदत करतात. त्यामुळे क्लर्क पवनला चिडवत म्हणायचे, पवन, आम्हालाही सांग ना, प्राचार्यांना काय जादू केलीस? तू तर त्यांच्याशी हसत खेळत बोलतोस. पण पवन कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नसे, ना कुणाशी मैत्री करत असे. त्याला माहीत होतं की हे लोक मित्र होण्यालायकच नाहीत. ते समोरून चांगले वागतात आणि मागून पवनची निंदा करतात. पण प्राचार्य त्यांना लगेच सुनावून द्यायच्या. त्यांना ठाऊक होतं की हे सगळे पवनवर जळतात आणि म्हणूनच खोटं बोलतात. त्यामुळे त्या कधीच त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसत. पण हे सगळे चुपचाप पवनबद्दल गप्पा मारत राहायचे आणि त्याला टोमणे मारत राहायचे. काही लोक तर त्याला दिशाचा दिवाना म्हणू लागले होते, पण तो त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. तिच्याबद्दलही शिक्षिका आपसात बोलत असत, पण दिशा त्यांच्याशी खूप नरमाईने आणि प्रेमाने वागायची. काही शिक्षिका तिच्या स्वभावामुळे तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या, तर काही तिच्यावर जळू लागल्या होत्या. आजकाल प्राचार्यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि त्या कामासाठी त्यांनी सुट्टी झाल्यावर पवनला घरी बोलवायला सुरुवात केली होती. हाच प्रस्ताव त्यांनी दिशालाही दिला होता, पण तिने माफी मागितली, कारण तिच्या आईची तब्येत बिघडली असेल आणि तिला घरी जाऊन आईला जेवण द्यावे लागत असे. त्यामुळे दिशा सुट्टीच्या वेळी पवनला म्हणू लागली, पवन, तू लवकर निघून जा. तुला प्राचार्यांच्या घरी जायचं आहे. माझ्याकडे थोडं काम आहे. मी ते पूर्ण करून शाळा लॉक करीन आणि जाईन. पवन तिचं म्हणणं मान्य करायचा आणि निघून जायचा. ती रोजच त्याला आधी पाठवू लागली. दिशाने हे प्राचार्यांना सांगू नये अशी अट ठेवली होती.
तिचं म्हणणं असं होतं की त्या फालतूच काळजी करतील. मी काम पूर्ण करून शाळा बंद करून निघेन, फक्त प्राचार्यांना सांगू नकोस. पवनने सहज मान्य केलं आणि त्याने शाळेची चावी तिला दिली. पण प्राचार्यांना काहीच सांगितलं नाही. यामुळे ती खूप खुश झाली आणि ती पवनशी अधिक प्रेमाने बोलू लागली. असाच वेळ सरकत गेला आणि एक दिवस सुट्टीच्या आधीच तिला तिच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की तिच्या आईला चक्कर आली आणि ती पडली. खूप प्रयत्नाने तिला शुद्धीवर आणून रुग्णालयात नेलं आहे, कारण पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला आणि डोक्यातून रक्त येऊ लागलं. सध्या तिच्या हाताला ड्रीप लावली आहे. हे ऐकून दिशा रडू लागली. प्राचार्यांनी तिला धीर दिला आणि पवनला स्वतःची गाडी देत म्हणाल्या, तिला रुग्णालयात घेऊन जा, आणि काही पैसे त्याला देत म्हणाल्या, हे पैसे तू ठेव. मी तिला दिले तर ती घेणार नाही. तू तिथे जाऊन तिच्या आईच्या औषधांचं बिल भर. पवनने पैसे घेतले आणि लगेच तिला गाडीत बसवलं. ती मागच्या सीटवर बसून रडत राहिली. पवन तिला समजावत राहिला. त्याच्या बोलण्याने तिला थोडा दिलासा मिळाला. रुग्णालयात पोहोचल्यावर पवनने गाडी पार्किंगमध्ये ठेवली आणि दोघे आत गेले. ते एक सरकारी रुग्णालय होतं. तिथे खूप गर्दी होती. ते तिच्या आईचं रूम शोधू लागले. रुग्णालय खूप मोठं होतं, त्यामुळे एक रूम शोधणं कठीण होत होतं. मग दिशाने तिच्या वडिलांना फोन केला तर त्यांनी इमर्जन्सी विभाग सांगितला. ते शोधत शोधत तिथे पोहोचले. दिशा पोहोचताच तिच्या आईने तिच्याकडे पाहिलं तर ती रडतच तिच्या आईच्या गळ्यात पडली आणि तिला बिलगली. पवनने तिच्या वडिलांशी हस्तांदोलन करून विचारपूस केली. तिच्या वडिलांनी पवनशी खूप प्रेमाने बोललं, कारण ती अनेकदा पवन आणि प्राचार्यांबद्दल घरी सांगत असे. पवनने दिशाच्या वडिलांना बाहेर नेलं आणि प्राचार्यांना दिलेले पैसे त्यांच्या हातात ठेवले. त्यांनी घेण्यास नकार दिला, पण पवनने आग्रहाने पैसे दिले आणि म्हणाला, जर तुम्ही घेतले नाहीत तर प्राचार्यांना वाईट वाटेल. त्यांनी हे तुमच्यासाठीच केलं आहे, म्हणून तुम्ही घ्यायलाच हवेत. मग तिच्या वडिलांनी पैसे घेतले आणि म्हणाले, मला माझ्या प्राचार्यांशी बोलू द्या. त्याने फोन करून त्यांच्या हातात दिला. त्यांनी प्राचार्यांचे आभार मानले आणि उत्तरादाखल प्राचार्यांनी तिची खूप प्रशंसा केली. आपली मुलीबद्दल ऐकून तिच्या वडिलांना खूप आनंद झाला. दिशाची आई बरी होऊन डिस्चार्ज मिळेपर्यंत पवन त्यांच्यासोबत राहिला. डिस्चार्ज झाल्यावर त्याने प्राचार्यांच्या गाडीतच त्यांना त्यांच्या घरी सोडलं. घरी सोडून निघताना ती म्हणाली, थांब पवन, चहा पिऊन जा, कारण तू आमची खूप मदत केली आहेस. दिशाच्या वडिलांनीही त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण पवन हसत म्हणाला, चहा माझा तुमच्यावर उधार राहिला. एखाद्या दिवशी येऊन पिऊन जाईल. मी रविवारच्या दिवशी येईन. आत्ता जाऊ दे, कारण मी प्राचार्यांची गाडी घेऊन आलो आहे. स्वतःच्या बाजूने आलो असतो तर काही हरकत नव्हती. कितीही उशीर झाला तरी चाललं असतं, पण आता त्यांच्या गाडीची जबाबदारी आहे, त्यामुळे मी थांबू शकत नाही. दिशाच्या घरच्यांना ही गोष्ट समजली आणि ते म्हणाले, चल बेटा, काही हरकत नाही. तू रविवारी ये आणि आमच्यासोबत जेवण करून जा. पवन म्हणाला, जेवणासाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका. ती म्हणाली, ठीक आहे. पण तिचे वडील म्हणाले, नाही बेटा, तुला जेवणासाठी यायचंच आहे. आम्ही जे खातो तेच तुला खायला घालू. आम्ही गरीब लोक आहोत. हे घरसुद्धा भाड्याचं आहे. दिशा माझी एकुलती एक मुलगी आहे. हिला शिकायचा खूप शौक होता. त्याच पैशातून हिचं स्वतःचं शिक्षणही चाललं. हिनं MA केलं आणि एकदा ती मॉलमध्ये उभी होती तेव्हा तिची भेट प्राचार्यांसोबत झाली. ती तिच्या मैत्रिणीशी फोनवर जॉबविषयी बोलत होती आणि त्या तिच्या जवळच उभ्या होत्या. त्यांनी तिचं बोलणं ऐकलं. त्यांचं स्वतःच एक प्रायव्हेट स्कूल होतं आणि त्यांना एका शिक्षिकेची गरज होती. त्याचवेळी त्यांनी दिशाशी बोलून तिला पत्ता दिला आणि लगेचच तिची नोकरी लागली. ती खूप आनंदी झाली. अजून अनुभव कमी असल्यामुळे त्या तिला कमी पगार देतात,
पण आम्ही त्यातच खुश आहोत. कमी असलं तरी काहीतरी येतंय. आणि त्यांनी वचन दिलं आहे की वेळेनुसार पगार वाढवतील. हे बोलत असतानाच ती स्वयंपाकघरातून एका जुन्या कपात पवनसाठी चहा घेऊन आली आणि त्याला देऊ लागली. तिचे वडील म्हणाले, बेटा पिऊन घे. तो चहाकडे पाहून हसला आणि पटकन कप उचलून चहा प्यायला लागला. इतक्यात प्राचार्यांचा फोन आला आणि त्यांनी दिशाच्या आईची विचारपूस केली. मग पवनने फोन तिला दिला. त्यांनी दिशाशी थोडं बोलून झाल्यावर तिनं फोन पवनला परत दिला आणि तो पटकन उठून जायला लागला. दिशाचे वडील म्हणाले, बेटा चहा तरी पूर्ण करून जा. पण त्याने म्हटलं, नाही अंकल, मी पुन्हा कधीतरी येईन. मॅडमचा कॉल आला आहे, मला जावं लागेल. तुम्हा लोकांना भेटून खूप बरं वाटलं. पवनने तिच्या आईची विचारपूस केली तर त्यांनी फक्त होकारार्थी उत्तर दिलं. पण तिच्या वडिलांनी मात्र त्याच्याशी खूप छान संवाद साधला. पवन तिथून निघून थेट प्राचार्यांच्या घरी पोहोचला आणि त्यांना त्यांची गाडी परत दिली. त्यांनी निशाला संपूर्ण आठवडाभराची सुट्टी दिली. त्यांचं म्हणणं होतं की आई-वडील जास्त महत्त्वाचे आहेत, त्यांची काळजी घे. आणि त्यांनी दिशाचा पगारही वाढवला. पवनचं मन तिच्याशिवाय लागत नव्हतं. ती आली नाही की तो खूप उदास व्हायचा. त्याच्या उदासपणावरून प्राचार्यांनाही कळालं होतं की पवनला दिशा आवडते. खरं तर संपूर्ण शाळेच्या स्टाफला पवनच्या प्रेमाचा अंदाज आला होता, पण ती मात्र पवनकडे अजिबात लक्ष देत नव्हती. कधीकधी तिला शंका यायची की पवन तिच्यात रस घेतोय, पण ती तो आपला गैरसमज समजून दुर्लक्ष करत असे. पवन निघून गेल्यानंतर दिशाची आई तिच्या वडिलांशी भांडायला लागली. ती म्हणाली, एका चौकीदाराला एवढं डोक्यावर चढवायची काय गरज होती? हे जाऊ दे, पण त्याला जेवायला बोलवायची काय गरज होती? तो एक चौकीदार आहे आणि तुम्ही त्याला अशी इज्जत देता जणू तो एखादा सेठचा मुलगा आहे. तिचे वडील रागाने म्हणाले, तू त्याच्याबद्दल असं बोलतेस जणू तू स्वतः एखाद्या सेठची बायको आहेस. अरे, तो आपल्यासारखाच आहे आणि किती चांगला माणूस आहे. त्यानं आपली किती मदत केली. तिची आई तोंड वाकडं करून म्हणाली, त्याने कोणती स्वतःच्या खिशातून मदत केली आहे? अरे, तो प्राचार्याचा नोकर आहे. त्यांनी त्याला पैसे दिले म्हणून तो देऊन गेला. यात कोणती मोठी गोष्ट आहे? आणि तुमची मुलगी त्याच्यासाठी चहासाठी नवे भांडे बिस्किटसुद्धा काढत होती. मीच रागाने म्हटलं की एवढी इज्जत देण्याची काही गरज नाही. घरातले भांडे ज्या भांड्यात आपण पितो त्यातच त्याला दे. जर इज्जत द्यायची असेल तर प्राचार्यांना द्या, ज्यांनी आपलं एवढं भलं केलं आहे. दिशाचे वडील म्हणाले, त्या एक श्रीमंत बाई आहेत. आपल्यासारख्या लोकांशी त्या बोलतात, हेच मोठं आहे. आणि पवनमध्ये काय वाईट आहे? प्रिन्सिपल मॅडम त्याची इतकी स्तुती करतात की विचारू नकोस. तू मात्र त्याच्या मागेच लागली आहेस. दिशाची आई एक फार हुशार बाई होती. पवनच्या डोळ्यातून तिला दिशाबद्दलची आवड दिसली होती. तिच्यासाठी अनेक ठिकाणाहून प्रस्ताव येत होते, पण ते सारे प्रस्ताव फक्त लोभाने भरलेले लोकांकडूनच येत होते. मात्र तिच्या आईला श्रीमंत घराण्यातच जावई हवा होता. असे दिवस पुढे जात राहिले. रविवारचा दिवस आला. तिच्या वडिलांनी आपल्या बायकोच्या रागाला न जुमानता पवन आणि प्राचार्य मॅडम यांना घरी जेवणाला बोलावले. प्राचार्य मॅडम खूप आनंदाने तयार झाल्या आणि म्हणाल्या की मी पवनसोबतच येईन. त्यांच्या मनात श्रीमंत गरीब असा कोणताही अहंकार नव्हता. गरीब असो वा श्रीमंत, त्या सगळ्यांना सारख्याच नजरेने पाहत आणि सन्मान देत. दिशाला जेव्हा कळाले की पवनसोबत प्राचार्य मॅडमही येणार आहेत, तेव्हा ती खूप आनंदी झाली. दुसऱ्या दिवशी दावत होती म्हणून तिच्या आईने तिच्यासोबत मिळून उत्तम जेवण बनवायला सुरुवात केली. तिची आई जरी रोजच चांगला स्वयंपाक करत असली तरी कधी तिचा मूड नसेल तर ती अगदीच साफ नकार देई. पण आज तर प्राचार्य मॅडम येणार होत्या म्हणून तिने कुठेही कसूर ठेवली नाही. संध्याकाळी जेव्हा पवन प्राचार्य मॅडमसोबत दिशाच्या घरी आला
तेव्हा त्याने आपल्या जुन्या कपड्यांपैकी एक स्वच्छ करून घातला होता. प्राचार्य मॅडमांनी त्याला नवीन सूट घ्यायला लावला, पण त्याने नकार दिला. त्याचे बूटही तेच जुने फाटके होते. तरीही तो प्राचार्य मॅडमांना गाडीत बसवून तिच्या घरी घेऊन आला. तिची आई प्राचार्य मॅडमांना डोळ्यांवर ठेवून सत्कार करत होती, पण पवनशी तिने बोलणेही टाळले. दुसरीकडे दिशाचे वडील मात्र त्याला खूप सन्मान देत होते आणि त्याच्याशी बोलत होते. त्यांनी त्याला असे वाटू दिले नाही की तो वेगळा आहे. पवन लाजेने काही खाऊन घेत नव्हता, पण त्यांनी त्याला जबरदस्ती खाऊ घातले. त्या दिवशी पवनच्या आनंदाला पारावार नव्हता, कारण तो कित्येक दिवसांपासून दिशाला भेटला नव्हता आणि आज तिला पाहून तो खूप आनंदी झाला होता. प्राचार्य मॅडमनी मनापासून जेवण केले आणि थोडेसे जेवण पॅक करून सुद्धा नेले. त्यांना जेवण फारच आवडले. जेव्हा त्या आल्या तेव्हा त्या अर्धी बेकरी घेऊन आल्या होत्या. दिशाची आई त्या गोष्टींनी खूप खुश झाली, कारण प्राचार्य मॅडमनी तिला काही पैसेही हातात दिले. दोघी गेल्यानंतर दिशाची आई पवनची निंदा करू लागली की हे जेवण मी प्राचार्य मॅडमसाठी केले होते, त्या पवनसाठी नाही. अशा लोकांना कोण घरी बोलावतं? तिचे वडील म्हणाले की तू तर जिथे पैसे दिसतात तिथे लोकांना डोक्यावर बसवतेस. माणसांची ओळख ठेवायला शिक. प्राचार्य मॅडम चांगल्या बाई आहेत हे तुझं भाग्य, नाहीतर बहुतेक श्रीमंत लोक असे नसतात. हळूहळू तिच्या आईची तब्येत सुधारली आणि ती आता घरकामही स्वतः करू लागली. त्यामुळे दिशाने सोमवारपासून पुन्हा शाळा जॉईन केली आणि आधीसारखी पवनला सुट्टीपूर्वीच घरी जायला सांगू लागली. पवन तिच्या म्हणण्याप्रमाणे प्राचार्य मॅडमच्या घरी पोहोचत असे, कारण आजकाल तिथे लग्नासाठी रंगकाम सुरू होतं आणि त्याची जबाबदारी पवनवर होती. पवनला मात्र दिशाबद्दल काळजी वाटू लागली. ती त्याला लवकर जाण्यास सांगत असे आणि स्वतः मात्र उशिरापर्यंत थांबत असे. हे त्याला थोडं विचित्र वाटत होतं. त्याच्या मनात एकच प्रश्न येत होता की ती इतक्या उशिरा थांबून नक्की कोणते काम करते. एके दिवशी त्याने प्राचार्य मॅडमकडे बहाणा करून चोरून पुन्हा शाळेत प्रवेश केला आणि तिच्यावर नजर ठेवू लागला. त्याने पाहिले की ती वरच्या विभागात होती. मग तो समोरच्या वर्गात खुर्ची नीट करत असल्याचा बहाणा करत तिला पाहू लागला. तिथे त्याने पाहिले की निशा काही मुलींना डान्स शिकवत होती. हे पाहून तो दचकलाच. तो रागाने ताबडतोब तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, हे काय तमाशा लावला आहेस? त्याला पाहून ती घाबरली आणि विचार करू लागली, तू इथे का आलास? पवन म्हणाला, तुझा कारनामा पाहायला. तिने लगेच त्या मुलींना जायला सांगितले. त्या गेल्यावर तिने पवनला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, तू माझ्या परिस्थितीला समजून घे. मी एकदा शाळेच्या नाटकासाठी एका मुलीला डान्स शिकवला होता. ती खूप खुश झाली आणि डान्समध्ये पहिलीही आली. तिने मला सांगितले की कृपया मला संपूर्ण डान्स शिकवा, मी तुम्हाला त्याचे पैसे देईन. मी तिचं बोलणं ऐकून खूप खुश झाले आणि तिला म्हणाले की डान्स शिकवण्यासाठी अजून मुलींना एकत्र कर. तुला तर माहितीच आहे माझ्या घरचे कसे हाल आहेत, म्हणून मी त्या मुलींना डान्स शिकवायला सुरुवात केली. माझ्याकडे डान्स शिकवण्यासाठी कुठलीही जागा नव्हती. मग मी प्रिन्सिपल आणि तुझ्या नरमाईचा फायदा घेत शाळेत डान्स शिकवायला लागले. प्लीज मला माफ कर आणि प्रिन्सिपलला काही सांगू नको, नाहीतर त्यांचा माझ्यावरचा विश्वास तुटेल आणि त्यांचं मन दुखेल. मी आजपासून पुन्हा कधीच असं करणार नाही आणि सगळ्यांना डान्स शिकवणंही बंद करेन. पवनने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, एका अटीवर मी तुझं गुपित राखू शकतो की तू माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याशी लग्न कर. ही काही ब्लॅकमेलिंग नाही, हा माझ्या प्रेमाचा वेड आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हे ऐकून दिशा रागाने म्हणाली, जा प्रिन्सिपलला जाऊन सगळं सांग. थांब, मी त्यांना फोन करून आत्ताच सगळी सत्यता सांगते आणि त्यांच्याजवळ माफी मागते. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या मला माफ करतील. एवढ्याशा गोष्टीसाठी तू माझ्याशी एवढी मोठी मागणी करतोस? तू आपली आणि माझी शिकण्याची पातळी बघ. तू तर 12वीही पास केलेली नाही आणि मी MA केलेला आहे.
मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की एक दिवस मला खूप चांगली नोकरी मिळेल आणि मग मी माझ्यासारख्या शिकलेल्या मुलाशीच लग्न करीन. तू माझी स्वप्न पाहणं बंद कर आणि तुझ्यासारख्या मुलीशी लग्न कर. माझं ऐक, तू तिच्यासोबत खूप आनंदी राहशील. हो, तू माझी खूप मदत केली आहेस, म्हणून या गोष्टीसाठी मी तुला काही बोलणार नाही. स्वप्न पाहणं प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो बघू शकतो. पण स्वप्न अशीच पाहिली पाहिजेत जी सहज पूर्ण होऊ शकतील. पवन आत्मविश्वासाने म्हणाला, मला वरच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. तो माझं स्वप्न नक्की पूर्ण करेल. ती रागाने म्हणाली, मला तुझ्या बोलण्यावर हसू येतंय. तू काय काय बोलतो आहेस? असं म्हणून तिने प्रिन्सिपलला कॉल केला. रडत रडत सगळी गोष्ट प्रिन्सिपलला सांगितली आणि पवनच्या लग्नाच्या बोलण्याचीही माहिती दिली. प्रिन्सिपलने हे ऐकून एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, तू इतकी काळजी करू नकोस. ही एवढी मोठी गोष्ट नाही की ज्यामुळे तू टेन्शन घेशील. हो, तू चुकीचं केलंस आणि तुला त्याची शिक्षा मिळेल, पण ती शिक्षा मी नंतर देईन. तिने प्रिन्सिपलकडे माफी मागितली आणि कॉल कट केला. त्यानंतर ती घरी आली. तिच्या चेहऱ्यावरून काळजी स्पष्ट दिसत होती. तिची आई तिचं लग्न एखाद्या श्रीमंत माणसाशी व्हावं असं इच्छित होती. तिचं म्हणणं होतं की माझी मुलगी एवढी सुंदर आहे तर ती एखाद्या श्रीमंत घराचीच सून होण्यालायक आहे. ती दिशाला म्हणायची, तू श्रीमंत लोकांशी मैत्री कर. कदाचित त्यांच्या नातेवाईकांना किंवा ओळखीच्यांना तू आवडलीस तर तुझं लग्न श्रीमंत घरात होईल आणि तुझं नशीब खुलून जाईल. तुझ्यासोबत आमचंही भलं होईल. आईच्या सांगण्यावरून तिने श्रीमंत मित्रमैत्रिणी बनवायला सुरुवात केली आणि त्यांच्या घरी कुठलाही फंक्शन असलं तरी ती कधीही जाणं चुकवत नसे. तिचे वडील लॉन्ड्रीवर नोकरी करत होते आणि लॉन्ड्रीचा मालक त्यांना कपडे घरीच प्रेससाठी द्यायचा. त्यामुळे त्यांना थोडा फायदा व्हायचा आणि तिची आई कुठल्या फंक्शनला जायचं असेल तर प्रेससाठी आलेल्या कपड्यांमधून कपडे घेऊन परिधान करायची आणि आपली खोटी इज्जत बनवत असे. ती दिशालाही असंच करायला भाग पाडायची, जेणेकरून तीही श्रीमंत दिसेल. दिशाला ही खोटी इज्जत बिलकुल आवडत नसे. या सगळ्यांमुळे ती आनंदी नसायची. तिची आई रागीट स्वभावाची होती, म्हणून तिला जबरदस्तीने ते कपडे घालावे लागत. आईच्या हजारो प्रयत्नांनंतरही तिचं नशीब उजळलं नाही. तिच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींच्या नातेवाईकांनी तिला पसंत केलं नाही आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणींना मात्र खूप श्रीमंत नातेसंबंध मिळाले आणि ती मात्र वाट बघत राहायची. फंक्शनवरून आल्यावर तिने आईला साफ सांगितलं की ती आता असं कधीच करणार नाही. मग तिच्या आईलाही जबरदस्तीने ते मान्य करावं लागलं आणि तिच्यासाठी एक नातेसंबंध शोधणारी बाई लावली आणि तिला सांगितलं, खूप श्रीमंत नातं शोध. माझी मुलगी खूप सुंदर आहे. असेच दिवस जात होते, पण नातेसंबंध लावणाऱ्या बाईने त्यांच्या नात्याबद्दल काही उत्तर दिलं नाही. त्यांच्या घरचे वातावरण आणि गरिबी पाहून त्यांच्या घरी कोणी श्रीमंत नातं आणायला तयार नव्हतं. त्यामुळे तिच्या आईने तिचं लग्न एखाद्या मोठ्या वयाच्या श्रीमंत माणसाशी करण्यासही तयारी दर्शवली होती, पण ते सुद्धा जमलं नाही. दरम्यान पवनने तिच्या वडिलांशी आपलं आणि तिचं लग्न लावून देण्याबद्दल बोलून टाकलं. पवनला तिच्या वडिलांनी उत्तर दिलं की घरी येऊन भेट, मग बोलू. त्यामुळे तो त्यांच्या घरी गेला. तिथे भेट झाल्यावर दोघात काही अशी चर्चा झाली की तिचे वडील मुलीचं लग्न पवनसोबत करण्यास ताबडतोब तयार झाले. हे ऐकून तिच्या आईने खूप गोंधळ घातला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण तिच्या वडिलांनी तिच्या आईचं एकही ऐकलं नाही आणि साध्या पद्धतीने मंदिरात लग्न लावून देण्यास ते तयार झाले. ती सुद्धा या लग्नासाठी तयार नव्हती. तिने आईसोबत मिळून या नात्यावर गदारोळ केला, पण तिच्या वडिलांनी तिला आपल्या म्हातारपणाचं कारण देत समजावलं. त्यांनी तिला सांगितलं, बाळा, तुझी आई किती दिवसांपासून तुझ्यासाठी श्रीमंत नातं शोधत आहे, पण एकही योग्य नातं मिळालं नाही. हो, पवन गरीब आहे, पण त्याने मला वचन दिलं आहे की तो चांगली नोकरी मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल
आणि आमच्यासोबत आमच्या घरात राहील, आमच्या म्हातारपणाचा आधार बनेल. यात त्याचा आणि आमचं दोघांचंही भलं आहे. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो तुला खूप आनंदात ठेवेल आणि कधीच त्रास होऊ देणार नाही. वडिलांचं हे बोलणं ऐकून दिशा मान्य झाली, कारण तिला आपल्या वडिलांच्या अडचणींना अजून वाढवायचं नव्हतं. पवनमुळे किमान तिच्या वडिलांना आधार मिळणार होता, त्यामुळे तिने लग्नासाठी होकार दिला. मग तिच्या आईला अजून जास्त राग आला, कारण तिच्यासाठी दिशाच एकमेव आधार होती. पण तीही वडिलांच्या बाजूने गेली. शेवटी वडिलांनी राग दाखवल्यावर तिच्या आईनेही मनाविरुद्ध मान्य केलं, पण पवनकडे कधी नजर टाकली नाही, त्याला कधीही इज्जत दिली नाही. दिशा आणि पवनचं लग्न जवळच्या मंदिरात लावून दिलं. लग्नानंतर पवनची सासू त्याला सतत टोमणे मारायची, पण तो काहीच उत्तर द्यायचा नाही, फक्त हसून टाकायचा. त्याला तिच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नसे, कारण त्याला दिशा मिळाली होती आणि तो खूप आनंदी होता. पवनने तिला सांगितलं की गरिबीमुळे तो तिला महागड्या लग्नाचा पोशाख आणू शकत नाही, पण भाड्याने घेऊ शकतो. तेव्हा दिशा म्हणाली, मला भाड्याचा पोशाखसुद्धा नको, माझे साधे कपडे मला जास्त आनंद देतील. हे ऐकून प्रिन्सिपल मॅडम खूप खुश झाल्या. त्यांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला आणि तिच्याजवळ बसून भावूक होऊन म्हणाल्या, दिशा बाळा, मला माहिती आहे की तुझ्या आणि पवनच्या शिक्षणात खूप फरक आहे, पण विश्वास ठेव, शिक्षणाच्या कमतरतेशिवाय त्याच्यात सगळे गुण आहेत. मला खात्री आहे की तू त्याच्यासोबत खूप आनंदात राहशील. तुला कधीच या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही, कारण पवन तुला खूप प्रेम करतो. लग्नाच्या वेळी प्रिन्सिपल मॅडमांनी त्यांना भेट द्यायची इच्छा व्यक्त केली, पण पवनने माफी मागून नकार दिला आणि म्हणाला की या खास दिवशी मला माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतलेले कपडे घालायचे आहेत. हे ऐकून मॅडम म्हणाल्या, ठीक आहे. त्याने एक साधा पोशाख विकत घेतला. दिशा आणि तिच्या वडिलांनीही त्यांच्यासाठी सूट विकत घेण्याची तयारी दर्शवली होती, पण त्याने नाकारलं. त्याच्या या स्वाभिमानामुळे तिचे वडील खूप आनंदी झाले आणि नातेवाईकांसमोर आनंदाने म्हणत होते, मला मुलगी देऊन एक मुलगाही मिळाला आहे. पवन कामावरून आल्यावर सगळ्यात आधी तिच्या वडिलांना भेटायचा आणि त्यांच्याशी बोलायचा. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करायचा, कारण ते आता म्हातारे झाले होते आणि कामावर जाऊ शकत नव्हते. घराची सगळी जबाबदारी आता पवन आणि दिशावर आली होती. ते दोघं मिळून आता घर खर्च चालवत होते. पवन आधीसारखाच चौकीदाराची नोकरी करत होता. त्याच्या लग्नाला 1 महिना होणार होता. 1 महिन्यानंतर प्रिन्सिपल मॅडमने त्याचा पगार दुप्पट केला. तेव्हा पवनने प्रिन्सिपलला सांगितले की आपण आपला तोटा करून घेऊ नका. मग त्या आनंदाने म्हणाल्या, मी तुझी नोकरी बदलली आहे. तू आता ऑफिसमध्ये हिशोब ठेवण्याचे काम पाहशील. मला खात्री आहे की हे काम तू सहजपणे करू शकशील, कारण तू 12वी तरी पास आहेस. जर काही अडचण आली तर आपल्या बायको दिशाला विचार, ती शिकण्यात खूप चांगली आहे. तो आनंदाने त्यांचे आभार मानून घरी गेला आणि सगळे पैसे आपल्या सासऱ्यांच्या हातावर ठेवले आणि म्हणाला की आता तुम्हीच माझे वडील आहात. तुम्ही मला मुलासारखे मानले आहे. ते खूप नकार देत होते की ते हे पैसे घेऊ शकत नाहीत. तुम्ही दोघं पती-पत्नीच ठेवा. पण ती म्हणाली, पवनने जेव्हा एका मुलासारखी तुम्हाला आईवडिलांसारखी इज्जत दिली आहे, तर तुम्ही आपले मोठेपणा दाखवून नकार देऊ नका, नाहीतर त्याचं मन तुटेल. मग दिशाच्या वडिलांनी ते पैसे घेऊन घर खर्च चालवायला सुरुवात केली. तिची आई मात्र नेहमी पवनकडे तोंड वाकडे करून बघत असे. तिचे म्हणणे होते की आमची एवढी सुंदर मुलगी होती आणि तिला या अशिक्षित गावठी पवनशी लग्न लावून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आजही तिची आई पवनकडे तुच्छता आणि द्वेषाने बघत असे. ती नेहमीच म्हणायची की माझ्या मुलीला तू आपल्या जाळ्यात अडकवले, नाहीतर माझी मुलगी तर महालात राहण्यास लायक होती. तिच्या वडिलांनी तिचे लग्न लवकर करून टाकले, नाहीतर ती कधीही तुझी बायको होण्यासाठी तयार झाली नसती. पवन हे सगळं ऐकूनही त्यांना उत्तरात काहीच बोलत नसे आणि शांत राहायचा.
एवढं करूनही त्याची सासू त्याच्याबरोबर कधी आनंदी नव्हती. असेच दिवस जात होते आणि पवनने हप्त्यावर एक बाईक घेतली. बाईक घेतल्यावर ते दोघं पती पत्नी एकत्र शाळेत जाऊ लागले. ते दोघं एकत्र खूप आनंदी होते. दिशाच्या मैत्रिणी आश्चर्याने तिला म्हणायच्या की तू एवढी शिकलेली असून एका अशिक्षित चौकीदाराशी लग्न केलेस. तेव्हा ती त्यांना उत्तर द्यायची की मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. पवन आणि दिशा दर रविवारी फिरायला जात असत. ते आता जायची तयारी करत होते. तेवढ्यात अचानक पवनला फोन आला की त्याची आई खूप आजारी आहे. हे ऐकून तो व्याकुळ झाला आणि तिला घाईघाईने म्हणाला, चल लवकर, माझी आई खूप आजारी आहे. त्यांच्या मागे दिशाचे वडीलही ऑटोमध्ये बसून गेले. पवनने जेव्हा एका मोठ्या घरासमोर ऑटो थांबवला आणि उतरून तिला आत येण्याचा इशारा केला, तेव्हा तिचे वडीलही मागे आले. पवन जेव्हा आत गेला तेव्हा आत 2 लोक सोफ्यावर बसून चहा पित होते. दोघं उठून त्याला भेटले आणि दिशाला पाहून थक्क झाले. पवनने सांगितले की ही त्याची पत्नी आहे. पवनचे वडील आश्चर्याने त्याच्याकडेच पाहत होते. पवन त्यांच्याकडे गेला आणि दिशा व त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. दोघं नवरा बायकोने एकमेकांकडे पाहिले आणि डोळ्यांनीच काहीसे बोलले. मग पुढे येऊन पवनची आई तिला मिठीत घेऊन म्हणाली, अरे, आपली सून तर खूपच सुंदर आहे. दिशा लाजली. त्यांनी तिच्या वडिलांनाही मानाने बसवले आणि सांगितले की पवन एक खूप शिकलेला मुलगा आहे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला आहे. त्याचे वडील आणि मी नेहमी भांडत होतो. आमचे भांडण वाढत गेले आणि ते माझ्यावर रागवून घर सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले. पवनने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला दुर्लक्ष करूनच निघून गेले. यामुळे पवन खूप दुखावला होता. पण त्याच्या आईनेही पतीला सांगितले की ती त्यांचे घर सोडून जाणार आहे. पवन त्यांना खूप थांबवत होता, पण त्या तरीही गेल्या. घरात फक्त जुने नोकर राहिले. पवनने अनेकदा आपल्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि धमकी दिली की तो त्यांना सोडून निघून जाईल. पण दोघांपैकी कुणालाच पवनचं बोलणं समजलं नाही. तो म्हणाला, आपलं कुटुंब तर फारसं मोठं नाही. आपण सगळे एकत्र राहिलो तर बरं होईल. पण आईवडील काही केला तयार झाले नाही. रागाच्या भरात पवनने त्यांच्या संपत्तीला नकार दिला. त्याने स्पष्ट सांगितलं की त्याला पैशांची गरज नाही, त्याला फक्त मनशांती हवी आहे. म्हणूनच तो रुसून घर सोडून निघून गेला. सगळे निघून गेल्यावर पवन घरात अगदी एकटा पडला. त्याने इंटरचं प्रमाणपत्र घेतलं आणि पाकिटात असलेले थोडेफार पैसे घेऊन घर सोडलं आणि इथे येऊन प्रिन्सिपल मॅडमच्या शाळेत चौकीदारीची नोकरी मागितली. त्यांनी त्याला लगेच नोकरी दिली. अशा प्रकारे पवन गरीब बनून काम करू लागला आणि दिशाशी लग्न केलं. जेव्हा वडिलांना कळालं की पवन घर सोडून गेला आहे, तेव्हा ते खूप व्याकुळ झाले आणि त्याला शोधू लागले. मुलामुळे आईवडील पुन्हा एकत्र आले. आईने आजारपणाचा बहाणा केला म्हणून पवन धावत आला. अन्यथा त्यांनी त्याला याआधीही खूप समजावलं होतं, पण तो घराकडे वळायलाच तयार नव्हता. जेव्हा त्यांना समजलं की पवन लग्न करणार आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे माफी मागितली आणि पुन्हा कधीही भांडण करणार नाही असं वचन दिलं. पवन रडत म्हणाला, आता काय उपयोग? तुमच्या भांडणांमुळे माझं लहानपण फार दुःखात गेलं. आईसुद्धा कधी माघार घेत नव्हती आणि वडीलसुद्धा नाही. कुणालाच आपल्या मुलाचा विचार आला नाही की तो किती एकटा होतोय. जेव्हा घरात तुमचे आवाज घुमायचे तेव्हा माझं हृदय घाबरून जायचं आणि मी रात्रभर भीतीने रडून पडून राहायचो. तुम्हाला वाटायचे की तुम्ही माझ्यावर खूप पैसा खर्च करता आहात म्हणून मी आनंदी आहे. पण जी खरी आनंदाची आणि सुकूनाची भावना मला गरिबीत मिळाली ती मला आयुष्यभर मिळाली नव्हती. जो प्रेम आणि जिव्हाळा मी इतक्या वर्षांपासून शोधत होतो, तो मला दिशा आणि तिच्या वडिलांकडून मिळाला. प्रिन्सिपल मॅडम ज्यांनी मला मुलासारखं मानलं. त्यांच्या शाळेत मी फक्त चौकीदार म्हणून काम करत होतो, पण त्यांनी मला मुलासारखं समजून माझ्या लग्नात भाग घेतला.
पवनचे वडील त्याच्याकडे रडत पाहू लागले आणि त्याला जवळ घेऊन माफी मागू लागले. त्यांनी दिशाच्या आईवडिलांना आपल्याकडे राहायला बोलावलं, पण तिचे वडील आणि आई दोघांनीही नकार दिला. तिची आई ते मोठं घर पाहून म्हणाली, माझा तर श्वास गुदमरायला लागला. तिने नवऱ्याला म्हटलं, देवाचे आभार की तुम्ही इथे राहायला तयार झाला नाहीत. जो सुकून मला माझ्या या घरात मिळतो तो मला कुठेच मिळणार नाही. मला आता समजलं की माणूस गरीब असला तरी स्वतःच्या घरात तो राजा असतो. माझ्याच पैशांच्या मोहाने डोळे झाकले होते. तुम्ही जे कपडे प्रेससाठी आणायचे ते मी चोरीने स्वतः घालायचे आणि दिशालाही जबरदस्ती घालायला लावायचे. दिशाचे वडील म्हणाले, वरच्या देवाकडून माफी माग. देवाचे आभार मान की आपल्या मुलीचं लग्न एका चांगल्या स्वभावाच्या आणि चांगल्या माणसाशी झालं. आपण तर त्याला गरीब समजून आपली मुलगी दिली, पण तो तर खूप श्रीमंत निघाला. मला आश्चर्य याचं वाटलं की मी समजलो होतो की त्याची श्रीमंती ऐकून तू आनंदाने नाचशील, पण तू अगदी साधीसुधीच राहिली. तिची आई लाजून म्हणाली, मी आता समजून घेतलंय की माणूस चांगला असला की श्रीमंती गरिबीला काही महत्त्व राहत नाही, फक्त माणूस चांगला हवा. पवनने माझं मन खूप आनंदी केलं आहे. मी त्याला खूप अपमानित करून बोलले, पण त्याने कधीच प्रत्युत्तर दिलं नाही. त्याच्या वडिलांसमोर मी माफीही मागू शकले नाही. आता जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी त्याच्याकडे माफी मागेन. दिशा आपल्या सुंदर शयन कक्षात बसली होती आणि पवनने तिचा हात प्रेमाने धरला. तो म्हणाला, आता मी तुला जगातील सगळे सुख देईन, खूप खरेदी करीन आणि संपूर्ण जग तुला दाखवीन. तिने म्हटले की लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तू मला साऱ्या आनंदाची भेट दिलीस. मला तर तुझ्या बाईकवर बसून सुद्धा तितकंच समाधान मिळतं जितकं कदाचित जगभर फिरूनही मिळणार नाही. मला पैशांची अजिबात हाव नाही. पवनने प्रेमाने म्हटलं, मला माहिती आहे. आणि लग्नानंतर काही दिवसांनी मी प्रिन्सिपल मॅडमला माझं खरं सत्य सांगितलं होतं. त्या थोड्या आश्चर्यचकित झाल्या, पण त्याहून जास्त आनंदितही झाल्या की दिशाचं पुढचं आयुष्य किती सुखाचं जाणार आहे. तिने म्हटलं, फक्त माझ्या वडिलांना तुझा आधार मिळत राहिला तरी मी फार आनंदी होईन. मला दुसरं काहीही नको. पवन म्हणाला, आपण त्यांना आपल्यासोबतच ठेवू. आणि माझे वडीलही या गोष्टीने खूप आनंदी झाले आहेत. त्यांनी तर मला स्पष्ट सांगितलं आहे की मी तुझ्या आईवडिलांना आपल्या घरी घेऊन यावं. हे ऐकून ती आनंदून गेली आणि दोघेही तिच्या माहेरी गेले, त्यांना आपल्या सोबत नेण्यास सांगायला. पण तिच्या आईवडिलांनी नकार दिला. तिची आई म्हणाली, बेटा, तुम्ही आमच्यावर आधीच खूप उपकार केले आहेत. आम्हाला इथेच राहू दे. आम्ही इथेच सुखी आहोत. फक्त तुम्ही दोघं अधूनमधून भेटायला येत राहा. तेवढ्यानंच आम्हाला समाधान मिळेल. मी तुला खूप त्रास दिला, खूप अपमान केला. असं म्हणून ती हात जोडून म्हणाली, बेटा, मला माझ्या केलेल्या गोष्टींसाठी माफ कर. मी माझ्या वागण्यामुळे खूप लाजिरवाणी झाली आहे. पवनने तिचे दोन्ही हात धरून म्हणाला, आई, तुम्ही असं बोलून मला का लाजवत आहात? तुम्ही जे काही केलं ते मी कधीही मनावर घेतलं नाही. तुम्ही माझ्यासाठी आईसारखे आहात. मी कधीच तुमच्या बोलण्याचा राग धरला नाही. तुम्ही आमच्यासोबत घरी चला. पण ती नकार देत म्हणाली, बेटा, ही गोष्ट सोडून मी तुझ्या साऱ्या गोष्टी मानेन, पण लेकीच्या सासरी राहायला नाही येणार. तिचे वडीलही म्हणाले, बेटा, तू का त्रास करून घेतो आहेस? आम्ही इथे अगदी व्यवस्थित आहोत. पवन म्हणाला, पण हे चुकीचे आहे. मी सुद्धा तुमच्या घरी राहिलो आहे, मग ते माझं घर नाही का? मी नेहमीच त्याला माझं घर मानलं. तसंच तुम्हीही माझं घर तुमचं घर मानून आमच्यासोबत चला. तुम्हाला वाटत असेल की लेकीचे आईवडील सासरी राहिले तर तिचे सासू सासरे काय म्हणतील, पण तसं नाही. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या वडिलांनीच मला सांगितलं की त्यांना घेऊन ये. ते तर जास्त आनंदी होतील की तुम्ही दोघं आमच्यासोबत राहणार आहात. हे सगळं ऐकून दिशाही म्हणाली, हो बाबा, पवन बरोबर बोलतो आहे. त्यांनीच तुम्हाला घेऊन यायला सांगितलं आहे. तुम्ही चला ना. इथे तुम्हाला खूप त्रास होतो आणि आता पावसाळा आलाच आहे. पावसात घर गळेल, मग तुम्हाला खूप कष्ट होतील.
ते घरसुद्धा तुमचंच आहे. मी तुमचे कपडे पॅक करते." इतकं ऐकल्यावर ते तयार झाले आणि पवन त्यांना आपल्या मोठ्या काळ्या गाडीत बसवून त्यांच्या आलिशान घरी घेऊन गेला. दिशाचे आईवडील पाहून पवनच्या घरच्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांना भरपूर मान दिला. सगळे मिळून हसत खेळत आनंदाने राहू लागले. काही महिन्यांनी तिच्या पोटी गोंडस मुलीने जन्म घेतला. पवन आणि दिशाने तिचं नाव विदिशा ठेवलं, जे त्यांच्या दोघांच्या नावावरून जोडवलेलं होतं. तिच्या आजी आजोबांनी आणि नाना नानींनी तिच्यावर खूप प्रेम केलं. त्या छोट्या बाळाच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर कृपया तिला लाईक करा. अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.